मोठी बातमी समोर येते। अनिल तटकरे राष्ट्रपच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी। अनिल तटकरे खासदार सुनील तटकरे यांचे भाऊ आहेत। अनिल तटकरे यांना राष्ट्रपच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी आता त्यांची निवड करण्यात आली आहे। त्यांना पद देण्यात आलेले आहे। तर खासदार सुनील तटकरे यांचे ते भाऊ आहेत। सुनील तटकरेंना शह देण्यासाठी शरद पवारांचा हा मोठा डाव आहे का असं बोललं जात आहे। खासदार सुनील तटकरे यांच्या समोर घरातील विरोधक उभा करण्याची राष्ट्रपची रणनीती असल्याचं बोललं जात आहे। आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। अजेश, अनिल तटकरे आणि सुनील तटकरे आमने सामने आलेलं पाहायला मिळतंय। कुठेतरी आता शरद पवारांचा हा डाव असल्याचं बोललं जात आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच निलम, ज्या वेळेला राष्ट्रवादी पक्षामध्ये दोन गट पडले आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह या अजित पवारांना देण्यात आले आणि त्यानंतर त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार रायगडचे सुनील तटकरे यांचे मोठे बंधू असणारे अनिल तटकरे यांना आता शरद पवार गटाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। सुनील तटकरे यांच्या विरोधात त्यांच्या घरातलाच आता उमेदवार विरोधात उभं करण्याची ही रणनीती शरद पवार गटाकडून आखण्यात आलेली आहे। सुनील तटकरे आणि तटकरे कुटुंबाचा रायगड जिल्ह्यातला राजकारण पाहता गेल्या अनेक वर्षापासून सुनील तटकरे आणि त्यांचं कुटुंब या रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत आणि या सक्रिय राजकारणातला एक भाग म्हणून अनिल तटकरेंकडेही पाहिलं जातं, कारण अनिल तटकरे आणि त्यांचं पुत्र अवधूत तटकरे हेही विधिमंडळातले एक सदस्य होते। मात्र काही दिवसापासून ते राजकारणापासून अलिप्त होते, सक्रिय नव्हते। मात्र आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडल्याच्या नंतर शरद पवारांनी आपला जुना नेता हा पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची रणनीती आखलेली आहे आणि त्यानुसारच त्यांना महाराष्ट्र उपाध्यक्ष पदाची जी जबाबदारी आहे ती देण्यात आलेली आहे। पुढच्या काही दिवसात तटकरे विरुद्ध तटकरे असाच राजकीय सामना रायगड जिल्ह्यात पाहायला मिळेल। निलम, अजेश, आपण जर म्हटल्याप्रमाणे सुनील तटकरे यांची कारकीर्द जर आपण पाहिली तर मोठ्या प्रमाणात त्यांनी कार्य केलेलं आहे। आतापर्यंत त्यांचं काम हे मोठं आहे। तर काय वाटतं की अनिल तटकरे हे त्यांना शह देऊ शकतात का? नक्कीच निलम, तटकरे कुटुंब हे अनेक दिवसापासून रायगडच्या राजकारणात सक्रिय आहे। श्रीवर्धन मतदारसंघातून ज्या ठिकाणी सुनील तटकरे हे आमदार होऊन निवडून आले त्याच मतदारसंघातून अनिल तटकरे यांचे पुत्र अवधूत तटकरे हे देखील निवडून आले होते आणि आता विद्यमान जे आमदार आणि मंत्री अदिती तटकरे आहेत त्यांचाही मतदारसंघ हा श्रीवर्धन आहे। मात्र गेल्या काही वर्षापासून त्यांच्या कौटुंबिक वादामुळे हे दोन्ही कुटुंब वेगळे झाले होते आणि यांची मध्यस्थी स्वतः शरद पवार यांनी केली होती। मात्र आता पुन्हा एकदा हे दोन्ही कुटुंब एकमेकांच्या विरोधात उभे राहतील। अनिल तटकरे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, मात्र काही दिवसापासून ते राजकारणात सक्रिय नसल्यामुळे तो वर्ग जो आहे तो त्यांच्यापासून दूर गेला होता। मात्र आता पुन्हा एकदा ते सक्रिय राजकारणात सहभाग घेतला, सक्रिय राजकारणात उतरले तर नक्कीच याचे पडसाद जे आहेत ते काही दिवसातच आपल्याला पाहायला मिळतील। नक्कीच अजेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। आपण पाहतोय अनिल तटकरे आणि सुनील तटकरे आता समोरासमोर असतील, आमने सामने असतील।